सो आता आपण गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहेत. इकडून चढ आहे, भरपूर चढ आहे आणि पब्लिक पण मला जाताना दिसले आता इकडे. आणि वरती मी जसं बोललेलं पाण्याची वगैरे सोय असेल तर सगळे लोक जाताना दिसले मला पाणी वगैरे घेऊन जाताना वरती. तर चला आता सुरुवात करूया. जेवढं लवकर होईल तेवढं. ऊन व्हायच्या आधी वरती तरी चढूयात ॲटलिस्ट. खालती येताना ऊन लागलं तर चालेल. लवकरात लवकर वरती चढूयात. चला वरती भेटूयात चढताना. चढण आहे ना एकदम स्टिफ आहे बघा. मला तर आताच दम लागायला लागला. एवढं जास्त चढलो पण नाही आहे. मला अंदाज होता. एकदम पूर्ण स्टिफ आहे ना, जास्त थकायला होते. ठीक आहे, हळूहळू थांबत चढूयात. अजून काय देवीच्या पायथ्याशी चढताना देवी आहेत बघू शकतात. त्याचं दर्शन घेऊन पुढे जाऊयात. इकडे बघा हे डोंगर पूर्ण धुक्का झालाय. डोंगर दिसतात का नाही माहित नाही कॅमेरामध्ये. ह्युमन आयजला तर दिसत आहेत. फुल धुक्का झालाय. आपण एवढं चढलोय आता. आपल्याला अजून एवढं चढायचं आहे. चला चलूयात. हाय, अरे चालला, चल वरती जाऊ. बाय. चला बाय केलं तर सोबत आला. चल सोबत चल आता चढवरती. चले हे चल चले सोबत आला. हालत खराब झालाय बापरे. न्यू एक्सपिरियन्स. मागचं सगळं बघा किती मस्त दिसतंय. हालत खराब झाले चढून बापरे. तरी थोडं थांबत चढतोय. बापरे हालत खराब झालंय. आपल्यासोबतच आहे. चल बाबा चल चलूयात. अजून काय हाय. घाबरला का मला घाबरवतो काय माहिती. ती मस्त दिसतंय. फुल धुका डोंगर. हे तिकडे देवीचं मंदिर. इकडेपर्यंत पोचायचं आहे आपल्याला.
देवीच्या मंदिराजवळ पोचलो आपण. आता थोडंसं घेऊया देवीसाठी, जास्त ना, नारळ हार वगैरे घेऊया भाऊंकडून. फायनली देवीचं दर्शन झालं. एवढे आपण सकाळपासूनची मेहनत घेतलं आहे, एवढा प्रवास करून इथपर्यंत पोचायचा. आपल्याला देवीचं दर्शन चांगलं भेटलं आहे. आणि मध्ये आपल्याला गुफेत जायचं आहे तिकडून. सो आता ते पण बघूयात कसं आहे काय आहे. अंधार आहे बा. देवीचं मेन स्थान आहे. हे एक पादुका आहे. हां, हे पादुका आहेत देवीच्या. आणि ही पूर्ण असं आपल्याला गुफा खालून जायची आहे. सरकत सरकत जाऊया. आणि कमी आहे फार. माझ्यापेक्षा हेल्दी माणूस असेल थोडंसं कठीण होणार आहे पोचायला. आणि देवी माता इकडे प्रकट झाल्यात. आपल्यासोबत सूरज भाऊ आहेत, ते आपल्याला गाईड करतात कसं जायचं काय जायचं. आता इथपर्यंत आणलं, आता पुढे ते बोलतात अजून काय आहे पुढे. आता पाण्याचे कुंड आहे. पाण्याची कुंड आहेत पुढे, तिकडे जाऊयात आता. परत चालू. हे बघ, हे बघा इकडे आतमध्ये तिकडे पाणी आहे. तिथून पाणी येतं 12 महिने राहतं पाणी. इकडून 12 महिने पाणी येते. कुंड आहे तिकडे नॅचरल, आतमध्ये नॅचरली पाणी येतं तिकडून आतमधून. 12 महिने पण आहे. 12 महिने पाणी येतं तिकडून देवीच्या गुफेपर्यंत. बाहेर जाऊयात. अक्षरशः मी असा गुडघ्यावर चढून चालून येत आहे. सवय नाही आपल्याला, हळूहळू चाललंय. कालिका माता. ही कालिका माता आहे. दादा काय रे नाव तुझं? हा, तुझं नाव काय? कुणाल. कुणालने हाताला बांधलं आपल्या. देवाचा आशीर्वाद. चला हळूहळू जाऊयात पुढे. पाण्याचे कुंड. पाणी इथे पण 12 महिने पाणी राहते. इकडे पण 12 महिने पाणी राहतं. आतमधून पाणी येतं. हे पूर्ण पाण्याची कुंड आहे तिकडे. थोडंसं तुम्हाला विजिबिलिटी कमी असेल, पण लाईट इकडे एवढीच लाईट सोर्स आहे. आणि ही इथे वाघाची गुफा आहे. पहिला राहायचा, आता जेव्हा माणसाचं वास झालं ना तेव्हापासून नाही. इकडे वाघ राहायचे. देवीचा वाघ इकडे राहायचा. त्याच्यात पहिला इकडे जेव्हा माणसांची वस्ती झाली तेव्हा मग वाघ इकडून निघून गेला बाहेर. झालं आपलं दर्शन टोटल. वर्षाची पौर्णिमा आहे. अच्छा. त्या दिवशी महाप्रसाद असतो. ओके. आणि माघ शुद्ध तृतीयाला अभिषेक असतो. ओके. तेव्हा अभिषेक आपल्या देवळामध्ये फ्रीमध्ये असतो.
अच्छा. कुठल्याही प्रकारचे पैसे न ठेवता सगळ्यांना अभिषेक करायला फ्रीमध्ये मिळाला जातो. इवन ब्राह्मणाची दक्षिणा पण नाही. ओके. आणि आणि अन्नदान तर हाय फ्रीमध्येच असते. कुठलंही कुपन नाही, कुठल्याही लाईनीत उभं राहायचं नाही. ओके. डायरेक्ट जेवणाच्या लाईनीत उभं राहून महाप्रसाद घ्यायचा. हे कॅलेंडर टाईप आहे. हो. त्याच्यात सगळे पौर्णिमाज आहेत. आपल्या ब्लॉगमध्ये पण टाकेल. सो कोणाला जर पॉसिबल असेल तर ते हे बघून येऊ शकतात. आणि प्लस एक आमच्या बँकेचं अकाउंट आहे, ते पण तुम्ही हे करा. ज्यांना देवळाबद्दल मदत करायची इच्छा असेल तर IFSC कोड आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, श्री महालक्ष्मी गड मंदिर ट्रस्ट या नावाने देणगी दिली. हे बँक अकाउंट आहे मंदिराचं. कोणी जो इच्छुक असेल देणगी देण्यासाठी ऑनलाईन जे पॉसिबल इकडे नाही येऊ शकत, पण देवींना ज्यांना मदत करायची आहे ट्रस्टला, ते ह्या बँक अकाउंटवर करू शकतात. मी हे डिटेल्स अजून पुढे टाकून देईल. एक पिक टाकेल मी, त्याच्यात तुम्हाला एक्झॅक्टली समजेल कसं आहे काय. आणि बरेचसे आमचं काम इकडे बाकी आहे. आणि इवन काय आम्हाला वरती आणण्याची चढणावळ फार महाग पडलं जाते. जर सपोज 15,000ची रेतीची गाडी असेल तर 35,000 रुपये वरती चढणावळ लागते. म्हणजे आमच्या जे फंडामधून हे जास्त चढवण्याचे मध्ये पैसे वाया जातात. त्यामुळे आमचं काम फार स्लो होते. फंड नसल्यामुळे आमची फार कामं राहून गेली आहे. तर ज्यांनी इच्छा असेल त्यांनी या अकाउंट नंबरला दिलं तरी चालेल, आणि इथे येऊन दिलं तरी चालेल. मग इथे येऊन दिलं तर अतिउत्तम. पण ज्यांच्याकडे वेळ नाही आहे, जे पॉसिबली नाही येऊ शकत किंवा जे लांब राहतात, आपला ब्लॉग बघणारे जे लांब लांब आहेत, पूर्ण महाराष्ट्रातले जे पण असतील ते करू. माझी इच्छा आहे आपण सगळ्यांनाही करावेत, म्हणजे देवीचं मंदिर नीट होण्यासाठी मदत मिळेल. नारायण देवचंद जावरे यांच्या स्वप्नात येऊन महालक्ष्मी आईनी सांगितलं का इथे देऊळ बनवा. पण त्यांचं छोटं चण्याचं दुकान असल्यामुळे त्यांनी विचार केला की इथे तर भरपूर पैसे लागणार. तर परत आईनं सांगितलं की बाबा माझ्याकडे तर पैसे नाही, मी काय करणार. तर आईने मग त्यांना दृष्टांत देऊन म्हणजे सांगितलं की मी पैसे देते पण तू देऊळ बांध. तर त्यांनी मग नंतर सांगितलं का माझं घर कसं चालणार, तर घरासाठी पण तुम्ही पैसे दिले पाहिजे. आईला सांगितलं तर आईने मान्य केलं. तीच गोष्ट पत्नीला सांगितली. पत्नीने सांगितलं का नाही आपल्या देवळाचे पैसे आपण नाही घ्यायचं, मी चण्याचे दुकान चालवेल, तुम्ही देवस्थान हे बांधायला घ्या. असं करून नारायण देवचंद जावरे यांनी हे देऊळ बांधलं आहे. आपलं देवीचं दर्शन एकदम चांगलं झालेलं आहे. देवीची पूर्ण मंदिर बघितलं आपण, सगळं फार सुंदर आहे. लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.